श्लोक 26. यावत् संजायते किंचित सत्वं स्थावरजंगम क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभ. अर्थ: हे भरतश्रेष्ठ अर्जुना, जी काही स्थावर जंगम वस्तू निर्माण होते ती ह्या क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या संयोगापासूनच निर्माण होते असे तू लक्षात घे, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण: या सृष्टीत जे काही वस्तुमात्र बनले आहे, म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी निर्माण झाल्या आहेत, ते स्थावर अथवा जंगम काहीही असो, ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजेच प्रकृती आणि पुरुष यांचे संबंधातून निर्माण झाले आहे. ज्यामध्ये प्रकृती आणि पुरुष यांचा संबंध नाही अशी कोणतीच वस्तू येथे नाही. म्हणजे सारे विश्व किंवा दृश्य यांचे संयोगानेच हे या प्रकृती पुरुष यांचे संयोगानेच झाले आहे. म्हणून विश्वरूपाला पुरुषाचे रूप असे म्हटले जाते. खरे तर दृश्यरूप प्रकृतीचे आहे, परंतु त्याचा अधिष्ठाता पुरुष आहे. तसेच प्रकृती ही त्यापासून वेगळी नाही, ही त्याचीच शक्ती आहे. म्हणून हे विश्वरूप त्या पुरुषाचे किंवा आत्म्याचे आहे असे म्हटले जाते. अर्थातच हे दोघे म्हणजे प्रकृती आणि पुरुष संपूर्ण वस्तुमात्रात व प्राणीमात्रात एकत्रपणेच राहतात. सत्व, सत अधिकत्व असण्याची स्थिती म्हणजे सत्व. कोणतीही वस्तू सत्व वस्तू म्हटल्यानंतर आपल्याला एखादी निर्जीव वस्तू डोळ्यासमोर येते. म्हणूनच भगवंत स्थावर व जंगम असे म्हणतायत. स्थावर म्हणजे अचल, न हलता येणारी किंवा न हलविता येणारी वस्तू, आणि जंगम म्हणजे हलणारी प्रत्येक गोष्ट. म्हणूनच चर अचर, सजीव निर्जीव कोणताही पदार्थ किंवा वस्तू काहीही असो ती उत्पन्न होते क्षेत्र क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच, हे लक्षात घेतले पाहिजे. जगातील प्रत्येक पदार्थात जड व शक्ती असे दोन्हीही आहेत. नुसते जड किंवा नुसती शक्ती असे कधीही असत नाहीत. अगदी आधुनिक विज्ञानाचा सुद्धा हा सिद्धांत आहे. शव म्हणजे चेतनाशून्य जड, यालाच विज्ञान मॅटर म्हणजे वस्तू म्हणते. शक्ती म्हणजे एनर्जी, ही दोन्ही एकत्र असतील तरच त्या वस्तूचे किंवा त्या गोष्टीचे अस्तित्व सिद्ध होते. ही शक्ती वस्तूचे आतच असते. म्हणून असे सांगतात की शवपासून शिव हा शब्द तयार झाला. श आणि व यांच्यामध्ये ई म्हणजे शक्ती घातली की शिव तयार होतो. म्हणूनच शिवशक्ती, पार्वती परमेश्वर म्हणजेच प्रकृती पुरुष किंवा क्षेत्र क्षेत्रज्ञ आहेत, ज्यांचे संयोगाने हे सारे विश्व निर्माण झाले आहे असे तू समज, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.